हाय फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासेस टेक. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे सोल्युशन. मित्रांनो, हा क्लास 10चा फर्स्ट चॅप्टर आहे. मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 मध्ये आपण याचे सोल्युशन कव्हर करणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि त्या सोल्युशन जर तुम्हाला दिसत नसतील तर कृपया तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती वाढवा. त्यावेळेस तुम्हाला ते छोटे छोटे अक्षर आहेत ते तुम्हाला दिसायला लागतील. तर मित्रांनो, काय करायचं तुम्हाला, तर हे दिसत नसतील तर कृपया तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवायची आहे. ठीक आहे, क्वालिटी जर तुम्ही वाढवली तर मित्रांनो तुम्हाला हे दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे, तर क्वालिटी कृपया मित्रांनो वाढून घ्या. तर मित्रांनो, आपल्याला काय सांगितलं, स्टडी द एंटायर इन द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराईट देम पुटिंग देम कनेक्ट आयटम इन द सिंगल रो. तर बघा मित्रांनो, तर इथं आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, त्यावरनं आपल्याला ठीक आहे, तर ते आपल्याला एक रोज तयार करायचे जे काही त्याच्या संदर्भात असेल. जसं की इथं बघा, इथं दिलेलं आहे मास, नंतर इथं मासचं इथं युनिट दिलेलं आहे वेगळ्याच याचं. तर आपल्याला करेक्ट युनिट तिथे लिहायचं आहे त्याच्यामधूनच बघून. तर बघा, इथे चार्ट आपण तयार केला आहे मित्रांनो. मासचं जे युनिट असते ते असते किलोग्राम. आणि मासनं आपण काय मेजर करतो आपण, तर मासनं आपण इनर्शिया मेजर करतो. म्हणजेच आपल्याला माहित आहे की जेवढं मास असेल तेवढाच इनर्शिया असेल, तेवढं जास्त मास असेल तेवढा जास्त इनर्शिया असेल. ठीक आहे. देन वेटचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन आणि 0 ॲट द सेंटर. आणि जे पृथ्वीचं सेंटर आहे तिथं वेट किती असणार, 0 असणार, 0 ॲट द सेंटर. देन ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे त्याचं काय आहे, तर त्याचं युनिट आहे. अँड डिपेंड ऑन द हाईट. आता ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशावर डिपेंड असते, त्या हाईटवर. जसं आपण पृथ्वीपासून दूर जाणार तसं तसं ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, कमी कमी होणार. ही गोष्ट ध्यानात ठेवा. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा इथं युनिट दिलेलं आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. सेम इन द एंटायर युनिवर्स. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे आपण बघितलं होतं कॅपिटल G. आणि हा काय असतो, हा सगळीकडे सेम असतो बिकॉज त्याचं नावाचं काय, कॉन्स्टंट म्हणून. तर मित्रांनो, तुम्ही लिहून घेतलेलं असेल तर हे लिहून घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया सेकंड क्वेश्चन. तर मित्रांनो, त्यानंतर आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता पहिला क्वेश्चन काय आपला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे मास आणि वेट हे ऑब्जेक्ट मधला फरक काय आहे. विल द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी द सेम ॲज देअर व्हॅल्यू ऑन अ मास अँड वाय. तर मित्रांनो, सर्वात अगोदर याचा आपण डिफरन्स बघूया. मास आणि वेटचा डिफरन्स काय बघा. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन इन द बॉडी. मास म्हणजे काय, एखाद्या बॉडीमध्ये मॅटर किती आहे ते म्हणजे मास. आणि वेट म्हणजे काय, तर वेट म्हणजे काय, वेट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द ग्रॅव्हिटी पूल. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पूल आहे, त्या ग्रॅव्हिटीमुळे जे काही फोर्स निर्माण झालेला आहे दॅट इज द वेट. मास काय, एक इंटेन्सिक प्रॉपर्टी ऑफ द बॉडी. मास काय, एक इंटेन्सिक प्रॉपर्टी आहे. वेट काय आहे, तर एक एक्सटेन्सिक प्रॉपर्टी आहे. मास इज द मेजर ऑफ द इनर्शिया. मास काय करतो आपण, मास इज द मेजर ऑफ द इनर्शिया. म्हणजे मास आणि इनर्शिया दोन्ही सारखेच आहेत असं म्हणायला हरकत नाही. मास असेल तरच इनर्शिया असेल. आणि वेट इज द मेजर ऑफ द फोर्स. आणि वेट म्हणजे काय, तर आपण त्याचा फोर्स मेजर करतो, कारण वेट आणि फोर्स हे सेम असतात जर आपण बघितलं तर. ठीक आहे. मास ऑफ द बॉडी रिमेन द सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स. आणि मास काय, सगळ्या पृथ्वीवर किंवा पुऱ्या युनिवर्समध्ये कसं असते, सेम असते. ठीक आहे. आणि वेट ऑफ द बॉडी डिपेंड ऑन द लोकल ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि जे वेट असते हे कशावर डिपेंड असते, लोकल ऑसिलेशनवर. म्हणजे लोकल ऑसिलेशन म्हणजे काय, जे लोकल ऑसिलेशन आहे म्हणजे ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी आहे त्याच्यावर ते डिपेंड असते. आणि तुम्हाला माहिती आहे आपली पृथ्वी गोल आहे, इक्वेटरवर सर्व कमी आहे काय आहे, तर ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि पोलवर ग्रॅव्हिटीची ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे जे काही वेट असेल ते पोलवर जास्त भरेल.
देन द मास ऑफ द बॉडी कॅनॉट बी झिरो. कुठल्याही बॉडीचं मास झिरो बनू शकत नाही, कारण बॉडी असेल म्हणजे काहीतरी मॅटर असेल त्याच्यामध्ये, तर ते झिरो होऊ शकत नाही. वेट ऑफ द बॉडी कॅन बी झिरो, पण बॉडीचं वेट मात्र झिरो होऊ शकते. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटी जर नसेल ठीक आहे तो मास झिरो होणारच, वेट झिरो होणारच. द एसआय युनिट ऑफ द मास इज किलोग्राम. आता एसआय युनिट ऑफ मासचं युनिट आहे किलोग्राम आणि वेटचं आहे न्यूटन. द मास ऑफ द बॉडी कॅनॉट बी मेजर युझिंग अ बीम बॅलन्स अँड पॅन बॅलन्स. आपण मॅस मोजू शकतो बाय युझिंग द बीम बॅलन्स और पॅन बॅलन्स. ठीक आहे, वेट ऑफ द बॉडी कॅन मेजर युझिंग द स्प्रिंग बॅलन्स. स्प्रिंग बॅलन्सने आपण याचं वेट मेजर करू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपला जो ठीक आहे त्यातलं थोडं राहिलेलं आहे मित्रांनो. विल द मास अँड द वेट ऑफ अ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम ॲज देअर व्हॅल्यू ऑन अ मार्स. ठीक आहे, तर मार्स आपल्या पृथ्वीवर काय आहे त्याची जी मास आहे आणि वेट आहे सेम आहे का ती, तर त्याची व्हॅल्यू मार्सवर काय राहणार आहे. तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे, ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे की मास हे सगळ्या युनिवर्समध्ये सेम आहे. ठीक आहे, हे आपल्याला माहीत आहे. पण वेट कशावर डिपेंड आहे, तर वेट हे डिपेंड आहे ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. म्हणजेच आपल्या पृथ्वीचं ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8, बरोबर आहे. ठीक आहे, पण मार्स ग्रहाचा, मार्स प्लॅनेटचा ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढाच असेल का? नाही. ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज झाला म्हणजेच त्याचं जे वेट आहे ते पण चेंज होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो मार्सवर मास आणि वेट सेम राहणार नाही ड्यू टू द चेंज ऑफ द ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघायचं आपल्याला व्हॉट आर द फ्री फॉल. फ्री फॉल काय आहे, ऑसिलेशन काय आहे, ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इस्केप वेलोसिटी काय आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स काय. तर मित्रांनो बघा, अ बॉडी सेड टू बी अंडर द फ्री फॉल व्हेन नो फोर्स एक्सेप्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग ऑन इट. आता फ्री फॉल म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट पडत आहे त्याच्यावर कुठलाच फोर्स ॲक्ट होत नाही, फक्त एकच फोर्स आहे ते म्हणजे ग्रॅव्हिटी, त्याला म्हणायचं फ्री फॉल. देन सेकंड ऑसिलेशन म्हणजे काय, द ऑसिलेशन विथ विच अन ऑब्जेक्ट मूव टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ ड्युरिंग इट्स फ्री फॉल इज कॉल्ड द ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये आहे आणि तो पृथ्वी सेंटरकडे आकर्षित होत आहे. कशामुळे, ठीक आहे, होत आहे कशामुळे, तर ग्रॅव्हिटीमुळे. मग त्यावेळेस जे काही त्याचं ऑसिलेशन आहे तर त्याला आपण म्हणायचं ऑसिलेशन. ते आपण ऑसिलेशन आहे, ठीक आहे, ते आपण स्मॉल जीनं डिनोट करत असलो ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, जे काय ऑसिलेशन असते ज्यावेळेस ऑब्जेक्ट पृथ्वी सेंटरकडे ॲक्सेस केला जातो, जे काही त्यावेळेस ऑसिलेशन असते ते आपण ऑसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ते स्मॉल जीनं आपण डिनोट करतो. तर इट इज अ कॉन्स्टंट फॉर एव्हरी ऑब्जेक्ट फॉलिंग ऑन द अर्थ सरफेस. ते सगळ्यांसाठी कॉन्स्टंट असते जे काही ऑब्जेक्ट आकर्षण पडत आहे ते. ठीक आहे, देन थर्ड आहे एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, द मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड टू प्रोजेक्ट अन ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल पुल इज नोन ॲज एस्केप वेलोसिटी ॲज गिवन ॲज. तर एस्केप वेलोसिटी म्हणजे काय मित्रांनो, तर एखादा ऑब्जेक्ट जर आपल्या पृथ्वीच्या किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या जर बाहेर जायचं आहे तर त्याला मिनिमम वेलोसिटी किती लागेल, मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड फॉर दॅट ऑब्जेक्ट फॉर एस्केपिंग द अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूल. जे अर्थ ग्रॅव्हिटेशनल पूलचं जे एरिया आहे तर त्याच्या बाहेर जायचं असेल तर जे काही वेलोसिटी लागते त्याला आपण म्हणायचं, त्याला आपण म्हणतो की एस्केप वेलोसिटी. ती दिलेली आहे VE इक्वल टू √2GR. The force required to keep an object under the circular motion is known as a centripetal force. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलरमध्ये फिरत आहे आणि तो सेंटरकडे आकर्षित होत आहे. एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर फिरत आहे आणि सेंटरकडे आकर्षित होत आहे त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. दिस फोर्स ऑलवेज ॲक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. आणि तो काय करतो नेहमी सेंट्रलकडे आकर्षित होतो, त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स. Then write the three laws of given by the Kepler. How did they help Newton arrive at the inverse law of the gravity?
तर मित्रांनो आता आपल्याला सांगायचं आहे की केपलरचे 3 लॉ कोणकोणते आहेत आपण बघितले होते एक्सप्लेन करताना. तर फर्स्ट लॉ आहे द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इन द शेप ऑफ इलिप्स हॅव्हिंग द सन ॲट द फोकस. द फर्स्ट लॉ काय सांगितलेलं होता की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट आर इन द शेप ऑफ द इलिप्स. म्हणजे प्लॅनेटची जे ऑर्बिट आहेत ते कसे सर्कुलर नाहीत, ते कसे आहेत इलिप्स आहेत. ठीक आहे. सेकंड हॅव्हिंग द सन ॲट द सेंटर, आणि जे सन आहे ॲट द सेंटरला आहे. ठीक आहे, असं सांगितलं होतं पहिल्या लॉमध्ये. सेकंड लॉ काय, द एरिया ऑफ द शेप ओव्हर द पर अवर बाय द रेडियस जॉइनिंग द सन अँड द प्लॅनेट इज सेम इन द ऑल पार्ट ऑफ द प्लॅनेट ऑफ द ऑर्बिट. बघा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर हे मित्रांनो हा एक इलिप्टिकल ऑर्बिट आहे आणि सेंटरला सन आहे. ठीक आहे, सन आहे, इथे एक प्लॅनेट आहे. सपोज करा हा प्लॅनेट ए वरून बी वर गेलेला आहे फॉर एक्झाम्पल. तर हा आणि हा जर आपण कनेक्ट केला तर हा वेळ जे काही लागलेला असेल याला, ठीक आहे, तो तेच वेळ लागलेला आहे. तर सेकंड जागी बघा हा इथून इथपर्यंत गेलेला आहे ए आणि बी, तर तेवढाच वेळ इथं लागणार आहे जाण्यासाठी, म्हणजे हा इथून इथपर्यंत पार होण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे हा अँगल जे काय अँगल समजा वॉट एव्हर अँगल दे आर. ठीक आहे. तर याला सांगितलेलं आहे मित्रांनो की सेकंड लॉ. थर्ड लॉ काय, द स्क्वेअर ऑफ द पेरोडिक टाइम्स of the planet are proportional to the cube of their mean distance from the sun. The square of the periodic time of the planet are proportional to the cube of their mean distance from the sun. तर मित्रांनो हे तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर आपण आता न्यूटनने कशा प्रकारे इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी मिळवला ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो इथं आपण मेन्शन केलेलं आहे. तर बघा मित्रांनो क्वालिटी वाढवा दिसत नसेल तर फॉर्म्युला फॉर द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, हे इक्वेशन फर्स्ट. आपल्याला तुम्हाला बघितलं होतं मित्रांनो, बघा सेंट्रिपिटल फोर्स बघताना या फॉर्म्युला बघितला होता, एफ इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. देन सिन्स द मास एम ऑफ द प्लॅनेट इज कॉन्स्टंट देन इक्वेशन कॅन बी रिटन ॲज. समजा एखाद्या प्लॅनेट आहे त्याचं मास कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपण लिहिणार काय, तर एम काढून टाकणार. ठीक आहे, कॉन्स्टंट म्हटल्यानंतर लिहिणार एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही स्क्वेअर अपॉन आर, हे इक्वेशन 2 झालं. ठीक आहे. तर मित्रांनो वेलोसिटी आपण कशी लिहिणार, वेलोसिटी एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर फिरत आहे. ठीक आहे, आणि त्याचा जर आपल्याला वेलोसिटी सांगायची कसं सांगणार, तर त्याची वेलोसिटी असते 2 पाय आर अपॉन टी. सर्क्युलर ऑब्जेक्टची वेलोसिटी 2 पाय आर अपॉन टी, आणि 2 पाय इज कॉन्स्टंट. 2 पाय जर कॉन्स्टंट घेतला, 2 पाय जर आपण कॉन्स्टंट घेतला मित्रांनो, तर आपल्याकडे काय राहील, व्ही स्क्वेअर. दोन इक्वेशन आपल्याकडे मिळून जातील. व्ही स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. ते हे झालं स्क्वेअरिंग द बोथ साईड, म्हणजे आपण स्क्वेअरिंग केलेलं आहे बोथ साईडला. इथं बघा हे व्ही आहे, हे व्हीची व्हॅल्यू टाकली आपण. ठीक आहे, ह्या व्हीची व्हॅल्यू टाकली आपण इथं. ठीक आहे, व्हीची व्हॅल्यू टाकली इथं, व्हीची व्हॅल्यू टाकली इथं, म्हणजे आर स्क्वेअर आणि टी स्क्वेअर केलं, कारण स्क्वेअर केलेलं आहे दोन्ही साईडला. देन मल्टिप्लाइंग अँड डिवाइड द राईट हँड साईड ऑफ द रिलेशन बाय द आर बी गेट. आता आपण काय केलेलं आहे, त्याला आरनं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय भेटलं, व्ही स्क्वेअर इक्वल टू द आर क्यूब टी स्क्वेअर. बघा आता हे याला आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलं कशाने, तर आरने. तर काय होईल, आर स्क्वेअर आहे तर आर क्यूब होईल, टी स्क्वेअर आहे तर टी स्क्वेअर राहील, आणि इंटू 1 अपॉन आर होईल, कारण ठीक आहे. तर हे होईल इक्वेशन 5. त्यानंतर बघा मी अकॉर्डिंग टू द केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेट मोशन. थर्ड लॉ काय दिले आपल्याला, आर क्यूब अपॉन टी क्यूब. म्हणजे थर्ड लॉ दिलेली आपल्याला आर क्यूब अपॉन टी क्यूब. ही कॉन्स्टंट आहे. नंतर हे कॉन्स्टंट असल्यावर आपल्याला काय लिहिली, व्ही स्क्वेअर डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन आर, हे इक्वेशन आपल्याला भेटेल. त्यानंतर इक्वेशन 6 अँड 2 जर आपण केलं तर एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन आर, म्हणजे हे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एफ बिटवीन द सन अँड प्लॅनेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्यांच्या म्हटलं जो स्क्वेअर आहे किंवा जो डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरमध्ये असतो. डिस्टन्स म्हणजे काय, रेडियस फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर हे मित्रांनो तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो फॉर व्हर्टिकल डाऊनवर्ड मोशन ऑफ द स्टोन.
फॉर वर्टिकल डाऊनवर्ड मोशन ऑफ द स्टोन. मित्रांनो बघा आता वर्टिकल डाऊनवर्ड मोशन ऑफ द स्टोन, एखादा स्टोन जर वरतून खाली येत असेल तर यस इक्वल टू काय आहे तर हाईट आहे. इनिशियल वेलोसिटी किती असेल 0 असेल, कारण तो इनिशियल काय असेल रेस्टमध्ये असेल. ए इक्वल टू म्हणजे काय जी म्हणजे ग्रॅव्हिटीच्या बरोबर आहे. तर बघा मित्रांनो आपण काय केलेलं आहे तर सेकंड इक्वेशन घेतलेलं आहे इथं, ठीक आहे. 2gh इक्वल टू व्ही स्क्वेअर, त्यानंतर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट, आता स्क्वेअर काढून टाकला म्हणजे होईल व्ही इक्वल टू अंडर रूट 2gh. नाव द फर्स्ट इक्वेशन ऑफ द मोशन वी हॅव व्ही इक्वल टू यू प्लस जी टी, टी इक्वल टू व्ही अपॉन जी इक्वल टू अंडर रूट 2h अपॉन जी. हे झाले इक्वेशन 2. Equation 1 and 2 observe that taken by the stone go up is same time taken by it came to the down.